अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी आपल्या अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने आपला एक चाहता वर्ग तयार केला होता. अंगप्रदर्शन आणि फालतू कॉन्ट्रोवर्सीपासून स्वतःला लांब ठेवलं. त्यांचा हा साधेपणा लोकांना भावला. परंतु करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला. अचानकपणे गायब झाल्या. त्यांच्या फॅन्सनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्या कुठे आहेत हे कोणी वर्षानुवर्षे शोधू शकले नाही. मीनाक्षी शेषाद्री यांच्या अशा गायब होण्यामागील कारण आता समोर आले आहे. मीनाक्षी यांचे सौंदर्य आणि सोज्वळ स्वभाव हे त्यांच्या बॉलिवूडमधून गायब होण्याचे महत्त्वाचे कारण ठरले आहे. त्यांच्या आयुष्यात दोन अशा व्यक्ती आल्या ज्यांनी त्यांच्यासमोर लग्न करण्याचा तगादा लावला. मूळतः सोज्वळ स्वभावाच्या मीनाक्षी यांना कुठल्याच फंदात पडायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी थेट सिनेमासृष्टी सोडून दिली. त्या दोन व्यक्ती कोण होत्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मीनाक्षी आता 61 वर्षाच्या झाल्या आहेत. मीनाक्षी शेषाद्रींनी अवघ्या 17व्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकला होता. मिस इंडिया झाल्यानंतर त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा विचार केला. त्यांना मनोज कुमार निर्मित पेंटर बाबू हा चित्रपट मिळाला, ज्यात मनोज यांचे भाऊ राजीव गोस्वामी मुख्य भूमिकेत होते. चित्रपट फ्लॉप झाला, पण मीनाक्षीचे नशीब उघडले. त्यांना सुभाष घई यांचा हिरो चित्रपट मिळाला. हिरो या चित्रपटाने त्यांना रातोरात सुपरस्टार बनवले. चित्रपटात जॅकी श्रॉफसोबत त्यांची जोडी खूप आवडली होती. या चित्रपटानंतर मीनाक्षी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनल्या होत्या. मीनाक्षी शेषाद्री यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टार आणि दिग्दर्शकासोबत काम केले. मीनाक्षी आणि बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी अनेक चित्रपट एकत्र केले. संतोषी हे मीनाक्षी यांच्या प्रेमात पडले. संतोषींनी मीनाक्षींना लग्नासाठी प्रपोज केले, मात्र मीनाक्षीने त्यांचा प्रस्ताव नाकारला होता. दिग्दर्शकाच्या प्रस्तावानंतर मीनाक्षी इतक्या घाबरल्या होत्या की इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांचा शेवटचा चित्रपट 1996 मध्ये घातक प्रदर्शित झाला होता. त्याआधीच त्यांनी बॉलिवूडसह देश सोडला होता. गायक कुमार सानू यांनाही मीनाक्षी शेषाद्रीवर प्रेम झाले होते, मात्र हे प्रेम एकतर्फी होते. असे म्हणतात की जून चित्रपटात कुमार सानू यांनी कोई बात बिगड़ जाए हे गाणं गायले होते. चित्रपटाच्या प्रीमियर शो दरम्यान कुमार सानू यांची मीनाक्षीशी भेट झाली होती. मीनाक्षींना पाहताच ते त्यांच्या प्रेमात पडले होते, मात्र मीनाक्षीचे कुमार यांच्यावर प्रेम नव्हते. त्यानंतर त्यांनी हरीश मेसोर यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेला शिफ्ट झाल्या. आता त्या अमेरिकेत असून त्यांना 2 मुले आहेत. सध्या त्या अमेरिकेत स्वतःचे डान्स स्कूल चालवतात.